मस्साजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघ आता हे आक्रमक झालेले आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जालन्यात 10 जानेवारी रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। जन आक्रोश मोर्चा या मोर्चाचं नाव आहे आणि शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि मोठ्या संख्येने यामध्ये मराठा समाज जो आहे तो सहभागी होणार आहे। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत। यांची नुकतीच आता जालन्यात बैठक पार पडलेली आहे आणि त्यांनी या मोर्चाची रूपरेषा कशी असणार आहे पूर्ण तयारी केलेली आहे। दादा काय वाटतं कशा प्रकारे मोर्चा असणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे? हा मोर्चा कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्या समाजाचा वैयक्तिक नाही। हा मोर्चा याच्यासाठी काढतोय की जो संतोष अण्णा देशमुखांचा निर्घुण खून करण्यात आला, हा माणुसकीचा मोर्चा आहे, विचाराचा आहे, की जो अन्यायाच्या विरोधातला मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक सोबत राहणारे, सर्व संघटना, सर्व राजकीय, असा इथला कुठला जात आणि धर्म नाही। हा फक्त माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडली, या घटनेच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढतोय, सर्व समाज बांधव। आणि दुसरी गोष्ट की जे संतोष देशमुखांचे जे मारेकरी आहे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। बीडमध्ये पण अशाच प्रकारचा एक मोठा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, मात्र अद्यापपर्यंत जे पुणे मारेकरी आहे ते अटकेत नाहीये। वाल्मिक कराडांना नुकतीच अटक झालेली आहे, त्यांची चौकशी चालू आहे, कसं बघताय? वाल्मिक कराड नुसता वाल्मिक कराडच नाही, याच्यामध्ये जर अजून कोणी जर राजकीय असतील, कोण तो सद्दाम आहे तिथला। सद्दाम म्हणजे की जेवढी दडपशे काल आम्ही बघितलं की पेपरला आलं की कुत्र्या भुंकलं म्हणून त्याला गोळी मारली, कालची एक पेपरला बातमी। परत काही तिथला व्यापारी, बीड जिल्ह्यातले व्यापारी बीड जिल्हा सोडून चाललाय, अशाही बातम्या येतात। म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एवढी दहशत झाली, मग ती दहशत कोणाची काय हे पोलीस यंत्रणेने कायदा सुव्यवस्था लक्षात घ्यावी आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या मारेकऱ्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं। अगदी बरोबर। दादा काय सांगणार, बीड जिल्ह्यामध्ये खंडणीचे प्रकार जे ते उघडकीस येत आहेत, त्या ठिकाणी गोळीबार होतोय, मारहाण होते, संतोष देशमुख या तरुण सरपंचाची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे। म्हणजे बीडचं वातावरण चिघळलेलं आहे, पण यासाठी जबाबदार कोणी काय? यासाठी नक्कीच आपण तुम्ही सांगितलं जे ते खंडणी, इथले ते वाळू माफिया असेल काय असेल, याच्या जबाबदार जे आहे ते फक्त तिथले जे कॅबिनेट मंत्री दोन आहे, बहीण भाऊ, हे जबाबदार आहेत, दुसरं कोणी जबाबदार नाही। आणि ह्या दोन्ही बहीण भावांनी पूर्ण जनता त्रस्त करून टाकलेली आणि त्यांचे जे अगलबच्चे ते एवढे बलाढ्य झालेले आहे की ते कोणचं मर्डर करायला, कोणचं खून करायला सुद्धा घाबरत नाही रे। आता वाल्मिक कराडांना नुकतीच अटक झाली, त्यांची CID असेल, SIT असेल, यामार्फत चौकशी चालू आहे। काय वाटतं कसा तपास असेल? कारण अनेक स्तरातून अशी टीका देखील होत आहे, अशा प्रकारची मागणी होते की धनंजय मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रीपद जे त्याचा राजीनामा घ्यावा, काय वाटतं? नक्कीच चौकशी तिथे झालीच पाहिजे ती। आणि जे वाल्मिक कराडे यांना पहिलं अगोदर त्या बीडमधून हलवलं पाहिजे, एक तर संभाजीनगर किंवा नाशिक या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं पाहिजे। कारण तिथं तो म्हणजे काल ती बातमी बघितली मी, त्याला बेड आले तिथं, उद्या कोणत्या म्हणजे VIP ट्रीटमेंट त्याला तिथं देण्यात येत आहे, त्याला अगोदर तिथून हलवलं गेलं पाहिजे त्याला, संभाजीनगर किंवा नाशिक ही आमची मागणी प्रमुख। बरोबर। दादा काय सांगणार, काल वाल्मिक कराड यांची तब्येत देखील खालावली होती, त्यांच्या गोळ्या देखील त्यांना चालू आहे असं समोर आलेलं आहे, कसं बघता याकडे? सरकारचा स्टंट असू शकतो का, सरकार डाव रस्ते असं वाटतं? हे बघा, आपण आतापर्यंत इथं जर बघितला तर एखादा मुख्य आरोपी असला आणि मोठ्या घटनेचा आरोपी असला आणि त्याला पूर्ण त्याचा म्हणजे तो गुंडा असला, तर अशा गुंडाला कधी पोलिसांनी पकडलं तर त्याची तब्येत नेहमी खराबच होत असते। त्याला हॉस्पिटलमध्ये मग आराम वगैरे VIP ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते आणि ती काय कोणामुळे दिली जाते की त्याच्यावर जो त्यांचा वरद असतोय त्यांच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अशा VIP ट्रीटमेंट दिली जाते। मग ब्लड BP असेल वगैरे, शुगर असेल, हे आजार यांना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांनी एखादं कृत्य केल्यानंतर, एखादा गुन्हा केल्यानंतर यांचे आजार कसं समोर येतात, हे बी एक प्रश्नचिन्ह, खोटे आजार असतात सगळे। आज आपल्या जालन्यामध्ये मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा एकूणच मराठा आंदोलकांची बैठक झालेली आहे। 11 तारखेला या ठिकाणी, 10 तारखेला मोर्चा निघणार आहे। कशा प्रकारच्या मोर्चाची रूपरेषा असणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे? हे बघा, मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व धर्म सर्व पक्ष यांच्या वतीनं आज आम्ही जे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची बीडमध्ये जी मस्साजोग या ठिकाणी निर्गुण असलेली, त्याच पार्श्वभूमीवर आज शासनावर दबाव आणण्यासाठी आम्ही जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व पक्षीय आणि सर्वधर्मीय असं या जन आक्रोश मोर्चाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे येणाऱ्या 10 तारखेला। आणि ते आंदोलन ज्यावेळेस आमचा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होईल आणि अंबड चौफुली किंवा कलेक्टर ऑफिसपर्यंत तो मोर्चा राहील। आणि विशेष म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व हे कोणीही करत नाही, तर या मोर्चाचं नेतृत्व ज्या त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य माणूस त्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। याच्यामध्ये अशी विशेष कोणी या ठिकाणी VIP किंवा VIP नसणार आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी मोठमोठे
सामाजिक कार्यकर्ते असतील, पण या ठिकाणी सर्वसामान्य माणूसच या समाजात या म्हणजे मोर्चाचं आंदोलन नेतृत्व करेल. आपण जर पाहायला गेलं तर बीडच्या मोर्चामध्ये तो देखील सर्वसामान्यांनी आयोजित केला होता. मात्र त्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, संभाजीराजे भोसले असतील यासारखे बडे नेते, त्याबरोबर मनोज जरांगे पाटील देखील सहभागी झाले होते. तर या मोर्चामध्ये असं कोणी राजकीय पक्षातलं किंवा राजकीय पुढारी सहभागी होणार आहे का फक्त जनता असणार आहे? हे बघा, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांना जर आत्मीयता वाटत असेल, मग तो लोकप्रतिनिधी असो तो किंवा कोणीही असू द्या, तो आला तर त्याचं त्या ठिकाणी स्वागतच आहे. परंतु नेतृत्व किंवा यांच्या नेतृत्व होईल असं नाहीये. तो येईल, तो सर्वसामान्य माणूस म्हणून येईल त्या ठिकाणी. ते आलं तर काय हरकत नाही. अगदी बरोबर. दादा, तुम्हाला काय वाटतं, बीडची घटना घडलेली आहे, सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होतोय, आपल्याकडे देखील मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. कशा प्रकारचा मोर्चा असणार आहे, कोण कोण सहभागी? या अगोदर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी समाज म्हणून प्रत्येकजण आतापर्यंत बाहेर आलेलंच आहे. आपण बघताय खूप 2 वर्षापासून ही चालूच आहे. पण बीडमध्ये जी घटना झाली, संतोष अण्णा देशमुखांची जी हत्या झाली, ती हत्या अत्यंत निर्गुणपणे झालेली आहे. कदाचित आपण समजू शकलो असतो की ही हत्या करण्यामागचा उद्देश त्यांचा काय असू शकतो. ही जर दहशत पसरवण्यामागचा त्यांचा जर उद्देश असेल तर कदाचित या ठिकाणी आता हे सहन केलं जाणार नाही आणि अशी घटना यापुढे होणार नाही याच्यासाठी आम्ही हा नुसता मोर्चाच नाही काढत आहे, याच्यानंतर जशाच तसे उत्तर देण्यास सुद्धा आम्ही तयार आहोत. आता तुम्ही म्हटले की दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे, नेमकं मग हा दहशत कोण माजवत आहे, कोण जबाबदारी आहे? आता याच्यामागे सरळ सरळ आपल्याला दिसतंय. आता सगळ्यांनीच नाव घेतलं, वाल्मिक कराड नावाचा जो प्राणी आहे त्याचे जे साथीदार आहेत खालचे, ते त्यांनीच दहशत मोजवली. बाकी दुसरं कोण असणार याच्या पाठीमागं? मग आता जो काही CID SIT मार्फत तपास सुरू आहे, यामध्ये जे तुम्ही त्यांचं नाव घेत नाहीये त्याच्यामुळे अडचण येऊ शकते कोणाला? तपासामध्ये? तपासामध्ये काही अडचण येणार नाही का? CID त्यांचं काम करते, तपासात अडचण येण्यामागे काही उद्देश नाही याचा. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, बीडची घटना घडलेली आहे, आपल्याकडे देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा असणार आहे. कसा असणार आहे मोर्चा? त्याचबरोबर या मोर्चामध्ये धनंजय देशमुख जे त्यांचे भाऊ आहे ते सहभागी होतील. स्वर्गीय संतोष देशमुख, मस्साजोग, जिल्हा बीड, तालुका केज यांची जी निर्घुणपणे हत्या केली त्याचा निषेधार्थ आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना येथे बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या 10 तारखेला जनआक्रोश मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला निषेधार्थ निवेदन देणार आहोत. जे मारेकरी धरले गेले त्यांना नुसतं अटक न करता त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे. आणि ह्या कृत्याला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, मग सोशल मीडिया असेल किंवा फोनद्वारे असेल, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी सहभाग नोंदवला, मग त्यामध्ये काही सक्षम पोलीस अधिकारी सुद्धा असतील, त्यांचाही सह आरोपी म्हणून या गुन्ह्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे. आणि स्वर्गीय संतोष अण्णा जाधव देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा लागली पाहिजे. आणि जे आरोपी ज्यांच्यावर आरोप केला जातो अशा आरोपीवर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 26 गुन्हे दाखल आहे. आतापर्यंत जे एकूण आरोपी होते त्यापैकी काहीच आरोपींना अटक झालेली आहे. नुकतीच आता वाल्मिक कराड जे आहेत ते देखील अटकेत आलेले आहेत. CID SIT मार्फत तपास सुरू आहे. मात्र अजून काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तपासामध्ये वेळ लागतोय का मुद्दामून हा वेळ लावला जातोय? कुठंतरी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्या कारणानं हे आरोपी मिळत नाही आणि यांची जर मानसिकता असेल जमा करायची तर हे स्वतःहून जसे वाल्मिक कराड जमा झाले 22 दिवसानंतर 22 दिवस त्यांनी कुठं प्रशिक्षण घेतलं, कोणत्या चांगल्या उच्च वकिलामार्फत किंवा त्या विकृतीच्या समाजातील निवृत्त अधिकाऱ्यामार्फत सगळं प्रशिक्षण वगैरे घेऊन कसं अटक व्हायचं, काय करायचं, त्याच्या पळवाटा कशा निघतील ह्या पद्धतीने ते जसे अटक झाले असा आमचा विश्वास आहे. त्या पद्धतीने ते जसे अटक झाले ते सांगतील, त्यांचे ज्यांच्या भरोशावर हे सगळं सुरू आहे ते सांगतील त्या पद्धतीने ते आरोपी अटक होऊ शकतात. अगदी बरोबर. दादा, तुम्हाला काय वाटतं, बीडची घटना घडलेली आहे, काय सांगणार? आपल्याकडे देखील मोर्चा होता. 28 तारखेला आम्ही तिथं, मी स्वतः तिथलच्या ठिय्या आंदोलनामध्ये 4 दिवस तिथं होतो. तिथलची ग्राउंड रिॲलिटी एवढी आहे की परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मराठा समाजच नाही, इतर छोटे OBCचे उपघटक आहेत त्यांना इतका त्रास आहे, परत ते बोलत नाही. ते लोक येऊन सांगायचे, भेटायचे, एवढी परिस्थिती बिकट आहे तिथं. आणि जोपर्यंत आता तो देशमुख साहेबांचा जो हत्येचा जो उलगडा व्हायण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्याशिवाय
ही निपक्षपातीपणे याची चौकशी होऊ शकत नाही. म्हणजे बीडमध्ये जी काय आज परिस्थिती आहे, तुम्ही म्हणता भयावह परिस्थिती आहे, भयभीत करणारी परिस्थिती आहे, मग याला जबाबदार नेमकं कोण असावं? कारण तुम्ही आता नेमकं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, मग धनंजय मुंडेला कारणीभूत असू का? धनंजय मुंडेच कारणीभूत आहे या गोष्टीला. तिथं जो समाज आहे, बिंदू मानावलीप्रमाणे जे कर्मचारी लागतात प्रत्येक जाती धर्माचे, तिथं फक्त एकाच पर्टिक्युलर जातीचे लोक आहेत. तहसीलदार त्याच जातीचा, छोटे खालचे कर्मचारी त्याच जातीचे. कसा न्याय मिळणार? साधा एखाद्याचा फेर करायला जर शेतकरी गेला दुसऱ्या जातीचा, त्याचं अर्धही सुद्धा ऍक्सेप्ट करत नाही. ती इतकी भयावह परिस्थिती. मग आता मागणी काय तुमची नेमकी? धनंजय मुंडेचा राजीनामा ही आमची मागणी आहे. आणि त्या देशमुख ज्यांची हत्या झाली त्यांच्या त्या मारेकऱ्यांना आहे ती फाशी झालीच पाहिजे. नक्कीच. त्याला तुम्हाला काय वाटतं? शेवटचा प्रश्न, आपल्याकडे मोर्चा निघणार आहे, कशा प्रकारे मोर्चाची रूपरेषा असणार आहे आणि काय मागणी या माध्यमातून? आता नेमकीच तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं आहे की जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके असतील तेवढ्या तालुक्यातून गावोगावी बैठक आम्ही त्या ठिकाणी जाऊन करणार आहे. आणि येणाऱ्या 10 तारखेला ठामपणे तालुक्यातून सर्व जनता त्या ठिकाणी येणार आहे. व तुम्ही बघितला आता या ठिकाणी संपूर्ण गावगावातून तालुक्यातून जे लोक आलेत त्या वाल्मिक कराडला स्वतःहून कोण पाठीशी घालतंय हे ठामपणे अजून कळायला तयार नाही. तो स्वतःच्या गाडीतून त्या ठिकाणी आला आणि ऑफिसला सिलेंडर झाला, परंतु आकाचा आका कोण हे अजून कळायला अवलंबूत नाही आहे. परंतु लवकर सरकारने त्या ठिकाणी ठोस पावलं उचलली पाहिजे व आकाचा आका कोण आहे ते बी बाहेर काढलं पाहिजे व जे आरोपी आहेत त्यांना सक्षमपणे अटक केली पाहिजे व त्यांना फाशी दिली पाहिजे. तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही. हा 10 तारखेचाच मोर्चा नाही तर महाराष्ट्रभर हे ठिकाणी मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे व आम्ही सर्व समाज बांधव, सर्व पक्षीय, सर्व राजकीय लोक त्या ठिकाणी आंदोलनात असणार आहे. त्यामुळं मला तरी वाटतं सरकार त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दखल घेईल व तात्काळ त्या आरोपींना अटक करून फाशी देईल. या ठिकाणी एवढंच बोलतो व थांबतो. त्याला तुम्हाला काय वाटतं? 10 तारखेला मोर्चा होतोय, कसा हा मोर्चा असणार आहे आणि या माध्यमातून तुमची नेमकी मागणी काय असणार? आमची मागणी आहे, आमचे संतोष देशमुख यांचं जी मस्साजोग या ठिकाणी केस तालुक्यात हत्या झाली, या हत्याचा आम्ही सर्वप्रथम तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो. आणि आमची मोर्चाची रूपरेषा आत्ताच आमची मिटिंग झाली तालुका वाईज सर्वच जाती धर्मांचे ज्या लोकांना असं वाटतं संतोष देशमुख यांची जी हत्या झाली यांच्यावर हा अन्याय झाला, हा संतोष देशमुख हा कोणा समाजासाठी चालला नव्हता. त्या ठिकाणी त्यांच्या गावातील एक मागासवर्गीय व्यक्तीला त्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्याचं त्या ठिकाणी की बाबा याला का मारलं हे विचारपूस केली म्हणून त्यांची ह्या प्रकरणात हत्या झाली. पण हत्याही जशा पद्धतीनं केल्या जाती तशा पद्धतीनं हत्याने केली. त्यांना इतक्या पद्धतीचे वार त्यांच्या शरीरावर केलेले आणि त्याच्यातून जे आरोपी पकडले गेले काही सिलेंडर झाले. परंतु आमची मागणी तर अशी यांची ह्या आरोपींची नार्कोशिस्ट करायला पाहिजे सरकारनं. कारण त्या ठिकाणी SIT लावली पण ती SITतून काही मार्ग निघणार नाही. कारण तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी कोणाला सोडणार नाही, परंतु SITला जे अधिकारी पाहिजे त्या ठिकाणचे हे बाहेरच्या जिल्ह्यातले पाहिजे. कारण ह्या ठिकाणी वाल्मिक कराडकडे असा चार्ज होता की आपण माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनीच म्हटलं होतं की वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांनी हा पालकमंत्री पद भाड्यानं दिलेलं आहे. मग याच्याहून आपल्याला त्या ठिकाणी जे कर्मचारी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करायचं काम हे वाल्मिक कराडकडेच होतं. आणि त्याच ठिकाणचे अधिकारी जर का ही SITची चौकशी करत असाल तर ती चौकशी योग्य होणार नाही. त्या चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी नेमले पाहिजे किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील नेमले पाहिजे, कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा नागपूरचे अधिकारी नेमले गेले पाहिजे. अगदी बरोबर. आपण जर पाहायला गेलं तर जालन्यामध्ये 10 तारखेला मोर्चा निघणार आहे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्याचबरोबर त्यांचे जे दोषी आहेत, जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जालन्यामध्ये मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, त्याचबरोबर जे मराठा आंदोलक आहे त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि एकूणच या माध्यमातून सरकारला एक इशारा मराठा आंदोलकांच्या वतीने दिला जाणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.